नजरेत नजर देऊने बडबड दसना त्यावर तुझो परिणाम होता दोन आजबुवावर तुझो परिणाम होता आज दोन बुवावर तुझी झलक वेगळी रे तुझ्या तुझी झलक वेगळी रे तुझ्या तोंडा तोंडा तुझ्या तुटली तुझी झलक वेगळी रे तुझ्या उगाच व्हायला नाही गेलो तुझं सातबारा आणलंय काढलं परत घरच्या बारी तू आरडाच ना तुझी झलक वेगळी रे तुझ्या तोंडा तुझ्या तोंडार तुटली काय करता भजन तुका माका तू सांग रे काय करता भजन तुका आराधना भक्त तुझा मासारे आणाय जाऊगार 10 रुपये आमच्या दातार मारलं तिथे काय आम्ही देणेकारी हो तुझी झलक वेगळी रे तुझ्या तुझी झलक रे तुझ्या लोका तोंडार तुटली मदक वही गाणी भरपूर आपण मालवणीत बनवायची आड्यार दिसलस माका तुका साथ घातलंय आड्यार दिसलस माका तुका साथ घातलंय पण भाग्या वळण नाही बघू पण भाग्या वळण नाही बघू तुम्ही चुरचुरलंय पण भाग्या वळण नाही बघू मी चुरचुरलंय तुझी आजी तुझी आजी आरडली मनान ऐका गो तुझी आजी आरडली मनान पांधन मी सोडली शुक केल्यान माका वाटलं बंद कस करता व टायमिंग दिलेला होता 35 मिनिटांचा गजर काय म्हटलास माका सांगा गजर ह्यो शब्द काय म्हटला छत्रपती शिवाजी राजे तुमका काय वाटलं राजे म्हणजे काय म्हणजे गॅस वाटायला असं म्हणून राजे झाला गजर म्हणताना बुवा त्या गजराचा आशय विषय लोकांना पटवून द्यावा लागतो बाकी सुंदर मनोरंजनाच्या बाबतीत तुमचा हात कोण धरणार नाही धरल्यानंतर फक्त वात त्या वातान धरल्यानंतर पण गजर तुम्ही आज काय सादरीकरण केलात ह्या माका नंतर सांगायचं अगोदरच्या अगोदर नाही तर लग्न ती कोणती हे होळी ते या काय ह्या पटला काय माका सांगा आणि विवेकानंदांपासून मोठ्या मोठ्या गजली सांगता मुंबई कसली फॅन अशी झटके देत त्याला खरे दिला होता आमका कोण गावाले घेत नाही हो बाहेर ठेवतो ना तुमचं वाटोळा होऊन दे आम्ही एवढे देवळात पैसे दिले आमका घेत नाही या महत्वाचा नाही खरी गोष्ट होती चाकरमानी वर्ग जरी या ठिकाणी असला मित्रांनो क्वारंटाईन वगैरे हा विषय आम्हाला माहीतच नव्हता पण शेवटी गाव महत्वाचं तुमचे 2 रूम असाल नाही तर 7 असाल ते मग स्वप्न मोठेपणा काय बरीच म्हणजे तुमच्याकडनं ही मग अपेक्षा नव्हती कारण तुम्ही काय गजर म्हटलास ना छत्रपती शिवाजी राजांना चालू केला आणि नंतर जिजाबाईकडे सकलो येऊन की शहाजी राजाच्या पदरात गेलो ह्यात कळला नाही काही कदा हले काही
होतील राधे या जगती परिण शिवबा समान कोणी परिण शिवबा समान कोणी राधे छत्रपती शिवरायांचे मावळे बनायचं असाल तर नाक्यावरती उभं राहताना आपल्या घरची इज्जत, माझ्या बायकोन काय बनवल्यानं पाककलेत किती तिका पुरस्कार भेटले, ही जो माणूस इज्जत होई चव्हाट्यावर येऊन काढता त्याका उद्यापासून महापुरुष सांगते अन्न सुद्धा कोणी तोंडावर मारायचा नाही. तशी असली तरी लॉकडाऊन मध्ये तुक्या पाठी लापा नको, माझी नजर तीक्ष्ण, माका चष्मा लागलेलो नाही. तुकारामाची गजाल आज काय सांगू, तुकारामाची. एक होता सख्याने दुसरा तुक्या, एक होता सख्याने दुसरा तुक्या, पाठीमागे सख्याच्या लपला. कसा लपला, कारे लपला, कारे लपला लागला हुंगू, तुकारामाची गजाला काय सांगू. या गाणं तुझ्या कारण ही माझी मेमरी आहे, कारण माझ्या कपाळावर केस नाही, हत्ते कमी आहे. असून द्या, या ठिकाणी बक्षीस चाललंय. तुकाराम सेठ राग मानू नका. 6 बॉल मध्ये सलग षटकार ठोकणारा युवराज अदम यांच्याकडनं 101 रुपये. 6 षटकार म्हटल्यानंतर श्रीवल्लीचे गाणे म्हणा. आता म्हटलंय का काय मालवण एक हा तिघात नावा ठेवतो ती लगीन काय लाव त्यांचा. तुम्ही गप्प बसा, माका माझ्या हिसाबान बारी करू, कारण 35 ते 40 मिनिटाचा टायमिंग आहे. त्या विषयामध्ये गजर संपवायचा आहे एवढं मात्र नक्की. आम्ही 2 बुवा बसलो ना, पुढच्या वर्षी तुमची तुकारामाची बारी ठरवूया काय. जा काय बक्षीस गावात आज मी हरी देऊन जातोय, तुम्ही आणि तुकाराम. हे तू काय तयार वारी करू. ते तू गबरे तुझं 7-12 पुरव काढून आणलंय मी. सांगा काय सगळं. तुका खुर्ची दिलं ना, गप्पच ना सांग. ही खुर्ची कोणाकडं गावत ना, गप्पच ना. आमचं भारी ते होत ना, कॅस वाढून लिहिले ते खुळावले. तू खुळावलं काय त्यांच्या बरोबर. या ठिकाणी पहिलं बक्षीस आलं होतं की लोकराजा सुधीर कलिंगड यांचं एखादं आठवण दशावतार 100% नाही दाखवणार, कारण त्यावेळी बंद झाला. काय नव्हता दशकांना तो माहीत नव्हता. पण खरोखर अभिमानाची गोष्ट, लोकराजा सुधीर कलिंगड यांनी त्यांचे वडील नटवरे नटसम्राट भावी कलिंगड यांच्या पुण्यतिथी निमित्त मी आणि विनोद चव्हाण भाऊ दोघांनी बारी केली. ते सुद्धा आम्ही कधी करत नाही, पण राजानं सांगितलं नाही तुम्हीच हवास तर दशावतार लोकांना कळतं. हिला काय बोला लक्षात, तुम्हीच हवास तर दशावतार लोकांना कळतो. त्यावेळी बारी केली, त्यावेळी आम्ही दशावतार दोन्ही बोवांनी दाखवला. आमची पेटी जवळजवळ अशी भरली. पण काय नटसम्राटांनी, नटवर्य नटसम्राट लाज वाटता शिरसाट माका स्वतःहून म्हणान गेलो. अशा लोकांमुळे ती आमच्यावरती पाळी आली, नाही तर दशावतार भजनातना बंद झाला नसता, एवढं मात्र नक्की आहे. आणि आम्ही सुद्धा दशावतार म्हणजे सामान्य माणसाची किंमत नाही. रंगदेवतेवरती असणारी निश्चिम श्रद्धा. नो डायरेक्टर, नो मेकअप मॅन, नो प्रोड्युसर. स्टेजवरती उभं राहायचं आणि भाषण करायचं. बुवा पहिलो पिंड हो दशावताराचा, कॅस वाढवलास म्हणून तुमका वालावलकर पार्सेकार घेणार नाही. तुम्ही दिव्यात फक्त पंखे घालवा आणि मच्छर पळवा.
काय का बटाटे मग ती होणार ना आता असा काय तो बटाटे त्याचा दोष नाही तो बटाट्याचा दोष कोण जरी असलो तरी त्याचा दोष नाही तो बटाटे वाईट जर त्या बटाट्याने गप बसा खायचा की नाही बघ माका खालच ती वाईट जरा पोटात तशी ठेव सकाळी काय तो निरोप समारंभ करूया असं त्या बटाट्याने म्हणा खायला आता ती आताच बाहेर येते का तुमचा आमचा दोष हा तर नटवर नटसम्राट सुधीर कलिंगाई मित्रांनी शूटिंग जर केला तर ह्या बोलले ताई टाका आतमध्ये नक्की नाही तर दशावतार मी अभिषेक चिरसाट भवणे भजनात आणि 100% सुधीर कलिंगड आणि त्यांचं कुटुंबीय माझ्यावरती कधी आक्षेप घेणार नाही कारण असा लोकराजा पाहिला नाही आमदार खासदार म्हणजे असा होऊ नये पण अंतयात्रा जी निघाली ना अंतयात्रा हा जे भव्य दिव्य अंतयात्रा म्हणजे राजानं माझ्या काय कमवलंय हे त्यावेळी कळलं आम्हाला आणि अश्रूंचा बांध डोळ्यातनं फुटला त्यामुळे असा राजा होणे नाही म्हणून त्यांची कारण जगाला वेळा पडून गेला आपल्या अभिनयाच्या जोरावरती म्हणून आज त्यांची वेळाचंदन ही भूमिका साक्षात या ठिकाणी दाखवते त्यांच्या एवढी नक्कीच करता येणार कोपलास का कंटाळलो तो क्या कोपलास का मधवरिया का धारा लबडा हसतोय ती पहा माझी कमल हा चंदन फोडतोय कमल तुझ्या द्यावे द्या या विकाराला कुणीतरी दोन घास आणला तरी द्यावे लपतेस आधा प्रेम वेळा दारू नाही सहन येऊ नाही नकारे मारू नका ती महामारी जगाच्या पाठीवर वेळा कुठेही जरी वावरला केस सोडले ही पहा माझी कमल घे घे अनंतात जरी विलीन झालो तरी
लोकांच्या हृदयी ठाण मांडून बसे. काय दुर्दैवा, काय हा दैवाचा दुर्विलास. मी म्हणतो अगं ये माझ्या बाजूला बस. बैसाशी माझ्या रूप तुझे ध्यान गे. चंद्रवाणी मुखडा तुझा, चंद्रवाणी मुखडा तुझा, चंद्रवाणी मुखडा तुझा, रंग गोरा पानगी. बैसाशी माझ्या या टाळ्या वाजल्या त्या सुद्धा आल्या पाहिजेत, नाही तर उद्या आम्ही दोन्ही अडचणीत येऊ. कारण मी खरोखरच आज त्या राजाला भावपूर्ण श्रद्धांजली, कारण त्या राजाने जी भूमिका केली या लक्ष्मीला किंमत आहे आणि त्या भूमिकेमध्ये मी शिरलोय. खरोखरच आमच्या बुवांचे बंधुराज सन्मान्य आमचे जोईल माऊली नटसम्राट खरोखर नाटकामध्ये काम करतात, यांच्याकडनं 100 रुपये आणि आमच्या जनार्दन पेडणेकर बा यांच्याकडनं 100 रुपये असं 200 रुपयांचं पारितोषिक शिकायला. धन्यवाद धन्यवाद. तो तुकाराम वेगळो जो अभंग बसून गेलो आणि तू आरडतच बस. तुकाराम पांढरे म्हणजे पांढरे आडनाव त्यांचा, मग काळो बसू दिसतात. तुकाराम पांढरे यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. खरोखरच माझ्या राजाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. प्रणव घाडी बुवा आले. बुवांना विनंती करतो या ठिकाणी त्यांनी खुर्चीचं मान राखायचं आहे. आदरणीय प्रणव घाडी बुवा यांच्याकडनं 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे आणि बुवांना विनंती करतोय की त्यांनी खुर्चीचा मान राखावा. बुवा पिंड सुधीर कलिंगडनी माझं नातं काय होतं. कलिंगणांच्या घराण्यातला कलिंगणांच्या घराण्यातला राजा गेला आक्रमण करण्या स्वर्गावरती. धन्यवाद. बुवा फार बोलले आहे. खरोखर अशा आठवणी ज्यावेळी हृदयात जागवले जातात त्यावेळी डोळ्यातनं बुवा पाणी येतं. कारण त्यांच्या सानिध्यात आम्ही वावरलो. त्या तुकारामाला नाही काळाचा. आता झालं शांत. छत्रपती शिवाजी राजे डोहाळे लागलेत किंवा सर्व गजराला सुरुवात करतो. मनारे तनमनी लावणी कर तनमनी लावणी करी भजन. मनारे
पंचरत्नाने आजरामध्ये केली मगाशी भवानी बरीच गाणी देखतुने मांडू कशी नाचे राणी या गाण्याचा अर्थ तरी कळलो तुमका कळलो का देखतुने पण ही गाणी बघा श्रीवल्ली वगैरे काय गाणी पण तुला ते सुनवता आमच्या बुवा कॉलेजच्या काळातली शाळेत मी प्रेम केला तर उगाच नाही केला तेव्हा गाणी असायची तुम पास आए यू मुस्कुराए तुमने न जाने क्या सपने दिखाए तुम पास आए सपने दिखाए अब तो मेरा दिल जागे न सोता है अब तो मेरा दिल जागे न सोता है क्या होता है क्या करूँ कुछ होता है असं दिल धडकताना कुछ होता है त्यावेळी गाणी खरोखर सुंदर होती ना आता बुवाने मगाशी काय था जब तक सासू चलेगी सासरा करेगा काय या शिरसाट बुवाच्या ठिकाणी का जब तक सासू चलेगी सासरा चलेगा का धर्मे जाऊया आता तरी त्या सासऱ्याची पाय काळी मैना दिसते तरुण गाणं याकच ना बरं ह्या गाणं असा स्लो मोशन काळी मैना दिसते तरुण तवसर गाव गेलो म्हणजे उठून गाणं याकच फक्त ता कसा पाहिला नंतर तो आमचं सागर कसं ठंगणं ह्या फक्त त्याच्यात पण ह्या गाणं जुना खायचा आहे माहित आहे तेरी उम्मीद तेरा इंतजार प्रेम असं फिलिंग नाही करायला पाहिजे उचंबळ तर त्या प्रेमाला अर्थ आहे असा नाही झटके दे हे एखाद्या कॅटेगमध्ये येड्या बिड्याचं झटकं येतं ना माका ज्यात येईल होतो तसं असा कसा वाटतात छत्रपती शिवाय दवसर झाला डोक्यातले शिलेनी दोघेलो मान कापून मनाला लागलं बुद्धी वाढवून विवेकानंद बना असा येऊन म्हणजे किती दिवस त्याच्यावरती बरं तुम्ही येणी बिनी घालता औषधी आबोलीची एखादी पाती असली तर आणून द्यावं त्या कपाळावर मारा मग कशासाठी ते उगाच म्हणजे काय म्हणजे त्याच्या मागचं म्हणजे मला ते ऐकायचं आहे म्हणजे असं नाही म्हणजे तुमका आता शोभिवंत दिसतात पण ते कशासाठी एवढा मात्र मला कळावं त्याच्यापेक्षा म्हणजे अशी येणी बिने घाला आणि हळदी कुंका गावा ना वांद्या 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 कोणी होती मग मिशी काढायची पुढची आणि मग ते म्हणायचं तारा तुटल्या इमानाच्या त्या वायदुरीला त्या नवऱ्यानं
भोयो म्हणतो बचत गटात तरी नाव नोंदवा. बचत गटात आता विचार किती आता ते काढूच लागतील तुमचा उद्यापासून. मस्त बिनी बिनी घालायची ना बचत गटनी तरी जाऊन गाणी म्हणायची. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम निभावे. बघा घरी बसा. कारण आता इतक्या या सगळ्या वाढूसाठी ही कवळा तोडलेली परत वाढूची लागणार. त्यामुळे तुम्ही सुटेबल होता. आणि अनुदान 50% सबसिडीवरती कोंबड्याची कवटाव गावतो तो. अरे आता या काय आता तुला सांगा होतो या गाण्याचं काय आता तुझ्या परत गडबडला आता गाडी घालते. अरे त्याने वाईट करते का गप करा नाही का भाई आम्ही बघा एक कशी खुर्ची ही खूप कशी शांत केलं वाईट जरा गप कर. तुकाराम पुष्पक विभाग येता वर तरी जा. लोळा नको बायको मारित रे घराकडे. काळी महिना काय तेरी उम्मीद तेरा इंतजार करी दे ऐ सनम तो सिर्फ तुमसे जो तो येता तो काय काळी महिना दिसते. मग त्याच्यापेक्षा जुने जाणते जे मी मगाशी सांगले नाही आजोबांनी सडे गाजवलेले बुवा त्यावेळी सुद्धा प्रेम होता. राज कपूर नरगिसचा जमाना तुम्ही आठवा. एखादो हिरो काहीतरी वर घळवीर आणि हिरोईन झाडाची फांदी धरून हालून हालून गाणं म्हणावं अशी आणि वरती घुंगट म्हणजे ढाळाची म्हणजे अशी वडाबिडाचं पान धरून आणि ती गाणी कशी आणि हिरोवर एक फांदी हातात घेऊन आणि ती गाणी कशी असायची बघा. क्यों आगे पीछे जुने सुरत त्यामुळे पटकन गावत नाही ते म्हणून मी वाजवतोय प्रयत्न करीत नाही. क्यों आगे पीछे डोलते हूँ औरों के सलाम तुमसे प्यार करते हो खबरों में सलाम. क्यों आगे पीछे डोलते औरों के सलाम सबरों के करार. क्या मेरे दीवाने हो क्या हीरो वर्जन क्या मेरे परवाने हो हीरो भरली रखतो त्याची वनाची माती क्या मेरे परवान आजी आजी इंतजार करती हो मैं सबरों असा कायम केला तर लपो मारतो मग असेच राहतो ना. आणि गाणं कसा म्हणतालाच माहिता माझी वाटाची झाली बरकी ते असा असा हलतला आता कारण ह्या हकडचा चालणारच ना असं सारख्या सारख्या झटकीत ना असाच गाणं म्हणा बा आणि त्या हालत राहता बघितला त्याला काय काय हालतात जाणार आहे का माहिती तरी जागो चावटपणात खरोखर खुर्ची नामाका तो सत्का माझ्याकडे साधी 3 दिवसाची जमा झालेली आहे ते 3 खेपेन घालतो आणि हारबीर असतली त्याचं तुझ्या वयात थांबाया सत्कार नाही डायरेक्ट झोपूनच हे बाबा तू झोपतोय सर मी तू काही मडक्या बिडक्या कोणा तरी आणून सांग नका तरी वेळ नाही काय झालं थांबा ना व्हायचं मजा येत कसे वळवळतोस कसं नाही मडक्या म्हणजे पाणी तापूक नको नावता नाही तो सकाळी
मगाशी घरी होते तो का आता बचत गटा त्याच्यात जा अजून दुसरं एक गाणं सुंदरा सुंदरा मिटिंगला का नाही सुंदरा सुंदरा खरोखर दोन ओके साबण जरी लावला तरी ते कपडे धुतले जाणार नाही इतकं मातीत जळलं असं घ्या चार इंद्रिय आहेत परशुराम बुवांची रचना आहे आणि बुवांनी काय सांगितलं की ह्या इंद्रियांचा वापर कसा आणि कुठे केला जातो आहे काय नाकाला वास आला सांग सुटला जाला नाकाला वास आला सांग सुटला जाला साधू झाले घालून मारा पोटी घालून अरे साधू म्हणा बुवा म्हणा त्याच्याकडनं हवं ते घ्या मग बुवानी सांगितलंय मनोरंजनाच्या नादामध्ये जर वाईट आमच्या मुखात निघत असेल तर ते तुम्ही घेऊ नका चांगलं घेऊन जा आपल्याकडे कारण चांगलं सांगण्याची ताकद आम्हा दोन्ही बुवांमध्ये आहे एक मनोरंजन म्हणून आम्ही दोन्ही बुवा डबल वारी या माध्यमातून लोकांना हसवलं नाही तर तुम्ही म्हणणार रामकृष्ण हरी या दोघांच्या भजनापरात आपली झोप बरी म्हणून आम्हाला बोलावं लागतं पण चांगलं तुम्ही तुमच्या वाट्याला घेऊन जा आणि तेच कामाला येणार आहे बुवाने मगाशी भरपूर सांगितलं की सासूचा सुनेचा म्हणजे पाठीमागे तांदूळ बसतं बुवा काय माहिती आजकाल 40-40 वर्षा झाली तरी त्यांचे लग्न जमत नाही त्याचं कारण काय माहिती 90चा दशक 1990 पासून तुम्ही काळ आठवा एका झिरो वय झाले कन्याधन पोरक होऊ लागलं आणि स्त्री पूर्ण हत्येसारखा महापातक या मनुष्य प्राण्याच्या हातनं घडलं बघा आणि त्या 90च्या दशकात जे काय जन्मा केले आजपर्यंत तुम्ही 1900 आपला 2022 40 वर्षापूर्वी झाली त्यांना 30-35 वर्ष 40 वर्ष कारण 1000 जर मुलगे जन्माला आले तर त्यांच्या मागे फक्त 600 मुली मग त्या 400 जणांनी करायचा काय असे केस वाढवायचे आणि नाशिक कुंभमेळा बंबम होले सगळीकडे झोल